तो पूरी इलीगल चीज़ें ऑटोमेटिक लीगल हो जाएगी। जैसे अजीत पवार जी की हो गई, हसन मुशर्रफ की हो गई, प्रफुल्ल पटेल जी की हो गई, एकनाथ शिंदे की हो गई, हाँ, भावना गवळी की हो गई, बहुत से लोगों की हो गई, हेमंत बिश्व शर्मा की हो गई, और कितने नाम मैं आपको बताऊं, मुझे बताइए। हाँ, राहुल शेवाड़ी की हो गई, सबकी हो गई। आप हमारे पार्टी में आइए, हमारे वॉशिंग मशीन में धुलकर बाहर निकलिए, तो आपकी सभी चीज़ें क्लियर हो जाएगी। रोहित पवार जी को मैं पहचानता हूँ। रोहित पवार और पूरा परिवार उनका कोई भी इलीगल चीज़ नहीं कर सकता। आप मुझे बताइए, मेरा सवाल है ये लोगों एजेंसी से, जरंडेश्वर शुगर फैक्ट्री का क्या हुआ? वो जो केस था, जरंडेश्वर शुगर फैक्ट्री और भी कुछ बहुत चीज़ें हैं, उस बारे में आप ईडी की क्या राय है? हाँ, आपने अजित पवार को सभी मामले में क्लीन चिट दे दी, चाहे सिंचन घोटाला हो, चाहे कोऑपरेटिव बैंक घोटाला हो, जो पहले सब इलीगल आप बता रहे थे ना, तो आप तो आपके साथ आने से सब लीगल हो गई। ये लोग जो स्वाभिमानी लोग हैं महाराष्ट्र के, जो लड़ना चाहते हैं आपके खिलाफ, उनको घुटने पर लाना चाहते हैं और लोकसभा चुनाव जीतना चाहते हैं। लेकिन चाहे संजय राउत हो, चाहे रोहित पवार हो, चाहे अनिल देशमुख हो, हमारे जैसे लोग, चाहे पवार साहब खुद, सीनियर पवार, शरद पवार जी, हम आपके सामने घुटने नहीं टेकेंगे। हम लड़ेंगे और एक दिन आएगा कि आपको हमारे सामने घुटने टेकने पड़ेंगे। सर, रोहित पवार यांच्यावर कारवाई होते, मात्र अजित पवार क्लोजर रिपोर्ट जो आहे, क्लोजर रिपोर्ट बघा, रोहित पवार यांच्यावर सातत्यानं तपास यंत्रणा कारवाई करतायत. त्यांचा छळ केला जातोय, त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जातोय, त्यांना वारंवार तपासासाठी बोलवलं. असं काय गुन्हा केला रोहित पवारने? काय केला काय सांगा ना. उद्योग आहे, व्यवहार आहे, लहान सहान गोष्टी मागे पुढे झाल्या असतील, त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणं, बदनाम करणं, लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. याचं कारण असं आहे की रोहित पवार यांनी एक भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाहीपुढे सध्याच्या न झुकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे, जी आम्ही घेतली. महाराष्ट्राची लचके तोडण्याचे, महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर सगळे लोक गप्प बसले असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, फडणवीस असतील. पण उद्धव ठाकरेजी, माननीय शरद पवार, रोहित पवार, संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत. आमच्यावर कारवाया झाल्या, होतील. आम्ही तुमच्यासमोर घुटणे टेकणार नाही, गुडघे टेकणार नाही. रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं आहे. जर त्यांच्यावर कारवाई थांबवावी